नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कसारे गावातली जी घटना आहे त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। अनुसूचित जाती जमाती आंबेडकरी अनुयायामध्ये उद्रेकाची आणि संतापाची लाट पसरलेली आहे। कसारे गाव जेव्हापासून ग्रामपंचायत या ठिकाणी स्थापन झाली तेव्हापासून ते आतापर्यंत एकदाही एससीला आरक्षण सुटलेलं नाही। जवळपास 19 ते 20 घरं या ठिकाणी असताना, निर्णायक मतदान या ठिकाणी असताना या ठिकाणी सरपंच पदाचं आरक्षण ग्रामपंचायत स्थापनेपासून झालं नाही। महेश अण्णासाहेब बोराडे हा अतिशय हुशार युवा नेतृत्व म्हणून या ग्रामपंचायत मध्ये एक बौद्ध सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून देण्यात आला। गेल्या 8 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम या गावामध्ये त्यांनी सुरू केलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मताचा अधिकार दिला, उमेदवारीचा अधिकार दिला आणि पदसिद्ध हक्क हे सुद्धा गाजवण्याचा अधिकार दिला आणि त्या बळावरती त्यांनी असणारा कसारा ग्रामपंचायत या ठिकाणी आपलं पद भूसवण्याचं काम सुरू केलं। परंतु प्रस्थापित कर्मठ जातीवादी आणि मनुवादी यांना हे पचनच व्हायना की एक बौद्ध हा सरपंच कसा काय झाला आणि गेल्या 8 महिन्यापासून सातत्याने त्याच्या असणाऱ्या कामाला अडथळा आणणे, कॉन्ट्रॅक्ट आम्हालाच भेटले पाहिजेत, बायका ग्रामपंचायत सदस्य आणि कारभार त्यांचे नवरे हाकायला लागले, ग्रामपंचायत मध्ये येऊन दादागिरी करायला लागले, तू आम्हाला शिकवणार का, तू या जातीचा तू त्या जातीचा, अशा प्रकारचा वाद महेश बोराडे सोबत घालून त्याचा मानसिक संतुलन आणि त्याचा असणार मानसिक खच्चीकरण करण्याचं काम या जातीयतेच्या माध्यमातून झालं। त्या ग्रामपंचायत मध्ये जो मुद्दा महेश बोराडेने लावून धरला या बौद्ध सरपंचाने, तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि हा असणारा कसारे ग्रामपंचायत पुरता मर्यादित मुद्दा राहिलेला नाही की ज्या ज्या ग्रामपंचायत सदस्य महिला आहेत त्यांचे नवरे कारभार हाकतात, हा मुद्दा त्यांनी जिल्हाधिकारी तहसीलदारांना निवेदन देऊन लक्षात आणून दिला की हे कायद्याच्या विरोधात आहे, हे संविधानाच्या विरोधात आहे, ही गुंडगिरी आहे आणि हा संविधानाचा अवमान आहे, असं असणारं पत्र सुद्धा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। म्हणजे हा प्रश्न केवळ कसारा ग्रामपंचायत पुरता मर्यादित ठेवला नाही तर हा प्रश्न राज्याचा प्रश्न झालेला आहे, अशी असणारी परिस्थिती आहे। समग्र राज्यभर ग्रामपंचायत सदस्य असतील, नगरसेवक असतील, ह्या जर महिला असतील तर त्यांचा कारभार त्यांचा नवरा हाकतोय, अशीच असणारी स्थिती या ठिकाणी एकंदरीत दिसते आणि त्याच्या विरोधात बंड करण्याचं काम महेश बोराडे या बौद्ध सरपंचांनी केलं। कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी पेटलेलं वादळ आहे आणि माझ्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत महिला सदस्यच आल्या पाहिजेत, त्यांनीच कामं केले पाहिजेत, ही क्रांतिकारी भूमिका महेश बोराडेंनी बजावली। त्याबद्दल मी असणाऱ्या संघटनेच्या वतीने त्याला क्रांतिकारी सॅल्यूट करतो, जय भीम घालतो। या ठिकाणी या प्रवृत्तीच्या विरोधात बंड केला म्हणून यातला जो काही मुख्य आरोपी आहे, जातीवादी आरोपी आहे, ज्याची पत्नी या ठिकाणी महिला ग्रामपंचायत सदस्य, त्यांनी रस्त्यामध्ये या महेश बोराडे त्यांचे भाऊ आणि बहिणीला अडवलं, चपलाचा हार घातला, शिवीगाळ केली आणि तुमच्या महाराजांचं स्वागत अशाच प्रकारे केलं पाहिजे अशा पद्धतीने असणारं स्टेटमेंट दिलं। हे ज्या वेळेस व्हायरल झालंय समग्र महाराष्ट्र हादरलाय की आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, आम्ही सामाजिक स्वातंत्र्य उपभोगत नाहीत, आम्ही आजही गुलाम राहिलो पाहिजेत, ही असणारी प्रवृत्ती या ठिकाणची आहे। महाराष्ट्रात सर्वात जास्त जातीयता जर कुठं असेल तर ती नगर जिल्ह्यामध्ये आहे। सोनई हत्याकांड आम्ही बघितलं,
नितीन आगे हत्याकांड आम्ही बघितलं, या ठिकाणचं सागर शेजोळ हत्याकांड आम्ही बघितलं. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र त्याची मान खाली घालण्याचं काम या नगर जिल्ह्याने केलं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच धर्तीवरती महेश बोराडेला सुद्धा या ठिकाणी टार्गेट करण्याचं काम इथले राज्यकर्ते करत आहेत. एवढा मोठा क्राईम झालाय. बौद्ध अनुसूचित जातीच्या महिलेला मारहाण केली, महेश बोराडेला चपलेचा हार घातलाय, त्यालाही मारहाण केली. तात्काळ ते पोलीस स्टेशनला पोहोचले. अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा म्हणून त्या ठिकाणी मागणी करायला लागले. त्या असणाऱ्या पोलीस स्टेशनचा पीआय, त्या ठिकाणची पोलीस यंत्रणा या सरपंचाला, बौद्ध सरपंचाला वागणूक काय देतोय तर 5 तास बसून ठेवतोय, तरी सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल करून घेत. कसा तरी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच दुसऱ्या क्षणी जो 5 तास मला न्याय द्या म्हणत त्या पोलीस स्टेशन मध्ये बौद्ध सरपंच महेश बोराडे बसला होता, 5 तास दरोडा टाकणारा आरोपी मला न्याय द्या म्हणत पोलीस स्टेशनला बसेल का? 5 तास न्याय द्या म्हणणाऱ्या बोराडेंवरती जशी अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल झाला, दुसऱ्या मिनिटाला दरोडा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. काय लिहिलंय? 2 तोळे सोनं चोरलंय, महिलेचा विनयभंग केलाय. सगळी खोटी तक्रार त्या ठिकाणी देऊन महेश बोराडेवरती दरोडा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. किती सामाजिक आयुष्य आमचं उद्ध्वस्त करणार आहेत हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला, या ठिकाणच्या पालकमंत्र्याला मी विचारतो. किती आम्हाला सामाजिक बदनाम करणार आहेत, आम्हाला माणसामध्ये तुम्ही स्वाभिमानाने जगू देणार आहेत की नाही? गेल्या जन्मापासून ते आतापर्यंत महेश बोराडेवरती एक एनसी नाही, तुम्ही त्याला दरोडेखोर म्हणून घोषित केलं. एक प्रतिष्ठ बौद्ध सरपंच जो काम करतोय, उमेदीने पुढे येतोय, त्याला तुम्ही विनयभंग दरोडेखोर म्हणून घोषित केलं. हा असणारा खेळ या इथलच्या व्यवस्थेने आमच्या मुळावरती आणलेला आहे. आम्ही जगायचं कसं? मी मुख्यमंत्र्यांना विचारतो, मी गृहमंत्र्यांना विचारतोय की माहितीच्या अधिकाराखाली मी मागवायला लागलोय की असे किती दरोड्याचे गुन्हे तुम्ही महाराष्ट्रात आमच्यावरती टाकलेत? सांगा. या चिमुकल्यांचा काय दोष? उद्या शाळेमध्ये गेल्यावर त्यांना दरोडेखोरांचा असणारा पोरगा म्हणून ओळखलं जाणार. ही सामाजिक असणारी बदनामी तुम्ही किती काळ करणार आहेत हा असणारा माझा यांना प्रश्न आहे. उद्रेक आहे, संताप आहे. ही कोणती स्ट्रॅटर्जी आणलेली आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल केला की दरोडा दाखल करा? म्हणून कदापि आम्ही खपून घेणार नाहीत. माझ्या समाजाच्या रक्षणासाठी हे दरोडेखोराचं जे काही प्रकरण पुढे आणले जात आहेत याच्या विरोधात बंड करून आम्ही महाराष्ट्रात उठल्याशिवाय राहणार नाहीत. मी असणार या मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला, या ठिकाणच्या आमदाराला विचारतो की तुमच्या या नीतीमुळे उद्या खोटे गुन्हे दाखल झालेले खरे केले तर कोणत्या माय माऊलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेतलंय का? जर मला अटक होती, जर माझ्या एफआयआर होतोय आणि मी बदनामी होतोय, या चिडीमधून, या रागामधून जर उद्या त्यांनी खरा क्राईम केला तर त्या माय माऊलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी कोण करतंय याचं उत्तर या असणाऱ्या सरकारने मला दिलं पाहिजे. का सहन करायचा? हे सगळं प्रकरण गंभीर आहे, अन्याय झालेला आहे. 75 वर्षानंतर सुद्धा आम्ही स्वातंत्र्य म्हणून या ठिकाणी फिरतो. हा देश आबादी ठेवण्याचं काम आम्ही करतोय, हा देश वाचवण्याचं काम आम्ही करतोय. या देशात येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या विरोधात बाबासाहेबांचा फोटो घेऊन लढण्याचं काम आम्ही करतोय. याचं फळ आम्हाला हे मिळतंय का? याचं फळ आम्हाला हे मिळतंय का? चपलाच्या हार 75 वर्षानंतर आजही आम्हाला नागवण्याचा प्रयत्न होतो. 75 वर्षानंतर आमचं स्वातंत्र्य कुठं आहे हे सांगा. हे सांगितलं पाहिजे की आम्ही स्वतंत्र भारतातले माणसं आहोत की आजही जनावर आहोत. याद राखा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला या ठिकाणी जगण्याचा, स्वाभिमानाने राहण्याचा हक्क दिलेला आहे. आमच्या रक्षणासाठी या ठिकाणी संविधान उभा केलेलं आहे. आणि म्हणून केवळ बौद्ध सरपंच झालाय म्हणून जर चपलेचा हार कुणी घातला असेल तर हा अवमान त्या सरपंचाचा नाही,
तर हा अवमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अवमान आहे. याचा बदला घेणार आणि आरोपीवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जो गुन्हा दाखल झालाय त्यात ऍडिशनल देशद्रोहाचा आणि राजचुकाचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे. ही असणारी आमची मागणी आहे. आमची मागणी आहे की या दोन्ही प्रकरणाची जी चौकशी आहे, जी दरोड्याचा गुन्हा म्हणून घोषित केलंय आणि अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो गुन्हा आहे, त्या दोन्ही केसेसची चौकशी डीवायएसपीनी स्वतःकडे घेऊन करावी आणि या ठिकाणी असणारी चौकशीच्या माध्यमातून न्याय द्यावा. ह्या चौकशा जर दोघं करायला लागले तर या ठिकाणी असणार आमच्यावर अन्याय होणार हे ठरलेलं आहे. आणि म्हणून ज्या पीआयने आम्हाला 5 तास बसवलं, खोटा दरोड्याचा गुन्हा दाखल केला, त्याचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे. ही सुद्धा भूमिका घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहेत. कदापि आम्ही कुणालाही सोडणार नाहीत. या ठिकाणी या बौद्ध समाजाच्या सरपंचाला तुम्ही चपलाचा हार घातलाय. उद्या ऑल इंडिया पॅंथर सेना संगमनेरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या तिथे या बौद्ध सरपंचाला संविधान सन्मान म्हणून संविधान देणार, बाबासाहेबांचा फोटो देणार आणि गळ्यात हार टाकून तहसील कार्यालयापर्यंत घेऊन जाणार. संविधान जिंदाबाद म्हणत या ठिकाणी आम्ही गाजवणार. बिलकुल या ठिकाणी आम्हाला दडपवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. या ठिकाणावरून मी असणार या कुटुंबाच्या पाठीशी आहे असं असणार आश्वासन देतो. या आया बहिणी घाबरलेल्या आहेत, कुणीही त्यांच्या पाठीशी नाहीये. आज त्यांच्या गुन्हा नसताना त्यांचे माणसं अटक आहेत. एक असणारी बहीण, त्यांना असणारं फरार व्हावं लागलेलं आहे. खोट्या म्हणजे मार बी खाल्लाय आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला म्हणून फरार पण व्हावं लागतंय. हे असणारं दुर्दैव आहे. मी असणारं पीआयला सांगतोय की ज्या असणाऱ्या फरार म्हणून तुम्ही मानतायत त्यांना असणारा हात तर लावून बघा. या महाराष्ट्रात वादळ आणल्याशिवाय राहणार नाही. माझ्या आया बहिणीवरती खोटा दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय. अटक कराल तर याद राखा, गाठ ऑल इंडिया पॅंथर सेनेशी आहे, दीपक केदारशी आहे आणि 1972च्या पुन्हा एकदा जन्माला पॅंथरशी आहे असा असणारा इशारा या यंत्रणेला देतो. कदापि आम्ही हे खपून घेणार नाही. या कुटुंबाच्या आम्ही पाठीशी. आज 5 ते 4 दिवस झाले, एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी नाही. काय करताय डीवायएसपी, काय करते इथली पोलीस यंत्रणा? एवढा मोठा हल्ला झालाय, गावामध्ये वेगळं वातावरण सुरू झालंय, सामाजिक सलोखा बिघडत चाललाय. ते म्हणायला लागले तर आम्ही आंदोलन करू. अशा वेळेस सामाजिक सलोखा राखण्याचं काम बाळासाहेब थोरात तुमचं नाही का? बाळासाहेब थोरात संगमनेर म्हणून तुम्हाला ओळखलं जातं का? तुम्ही असणाऱ्या या कुटुंबाला भेटत नाही का? या ग्रामपंचायतला भेट देत नाही का? या गावाचा सामाजिक सलोखा तुम्ही राखत नाही? फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही मतं घेता आणि आपल्या मतदारसंघामध्ये एवढी मोठी घटना घडली, महाराष्ट्रामध्ये निषेध सुरू आहे. बाळासाहेब थोरात तुम्ही आज या संगमनेर मध्ये सभा घेता आदित्य ठाकरे सोबत, परंतु माझ्या समाजाला विचारायला तुम्ही येत नाहीत. तुमचा धिक्कार असो, तुमचा निषेध असो, कदापि आम्ही असणार ही नौटंकी चालू देणार नाही असा असणारा इशारा देतो. जिल्हाधिकारी एसपींनी तात्काळ या गावामध्ये शांतता कमिटीची बैठक घ्यावी असं असणारं आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, दीपकभाई केदार साहेबांचा, ऑल इंडिया पॅंथर सेनेचा. तुम्ही तुमची भूमिका मांडा. आज हे काय चाललंय, तो कोण काय सांगतोय, कोण काय सांगतोय, पण तेच आता साहेबांना सांगितलंय. इतक्या वर्षापर्यंत आपल्याला न्याय भेटला, पण खरंच सत्यानं न्याय भेटलेला नाहीये. हे सर्व वरती सांगण्यासाठी का तुमच्यासाठी सर्वच काही आहे, पण आजची परिस्थिती आपल्याला सांगून चालली का आपल्यासाठी काहीच नाहीये. एवढं कामकाज व्यवस्थित चालत असताना त्या करणाऱ्या व्यक्ती त्याला जर आडवं येणं, करून नाही देणं, मग गावचा विकास होणार कसा? चला, काळजी घेताय सोबत आहे, हा? उद्या सकाळी
नेक्स्ट टाइम येईल ना चहा घ्या. सोबत आहे काय का? नाही आम्ही महाराज सत्कार असंच आमच्याकडं केला पाहिजे म्हणे असंच झाला पाहिजे तुमचा महाराज सत्कार म्हणे. आता तो घाबरला कशामुळं बहीण संघ होती आणि लहान बाळ संघ होतं. तो काय म्हणला नसतं ये बाबा माझ्या गळ्यात माळ घाला असं काही नसतं झालेलं. पण ती लहान बाळ असल्यामुळं आणि बहीण असल्यामुळं ती तो घाबरला ना. पण मला एवढंच असं वाटतं आज हे कृत्य असं झालं परत नकोय व्हायला. कारण आज इतका त्रास झालेला आहे दादा आम्हाला ना तुम्हाला काय सांगू आता प्रमाणाच्या बाहेर फार. पूर्ण एक गाव एका साईडला होऊन जातं पूर्ण आपले लोक एका साईडला. बरं आपल्या लोकांचं असं आहे ना एकाच एक अजिबात नाही हे राहते जरा आहे तेव्हा. पण आमचे काही अजून पण लोक आहे ना त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला ना. तर मेन म्हणजे ते वकील आम्हाला इतके देवासारखे भेटले खरंच. आणि ते म्हणते नाही का सरपंच त्यांनी दरोड्याची केस टाकली. माझ्या आई म्हणजे आम्हाला आई नाही वडील नाही माझ्यावाली. माझ्या आई वडिलांनी शाळेला जागा दिलेली रोडची जागा दिलेली इकडं ह्या साईडला हे समाज मंदिर माझ्या वडिलांच्या त्यांच्या जागेमध्ये. तो जर दरोडेखोर जर असता तर त्याच्यावाली परिस्थिती अशी नसते ना. बरोबर आहे का नाही. महेश अण्णासाठी ग्रामपंचायत गटीत होऊन किती महिने झालेले? मार्च मध्ये घातली. हा मार्च मध्ये फेब्रुवारी मध्ये इलेक्शन झाले आणि मार्च मध्ये सरपंच पद आले. पहिल्यांदा सुटलेली का जागा ही? हो. म्हणजे 1958 किती 58 स्वातंत्र्यानंतर आपला पहिला सरपंच आहे. तेव्हापासून आरक्षणच पडलं नाही. नाही. पहिल्यांदा झालं. आपले घर किती दिलं? 15 आहेत. 19 घर आहेत का? ते जवळपास 150-200 मतदान आहे, जास्त नाही. मग यांनी कधी तहसीलदारकडे अर्ज नाही केला का बाबा आरक्षण सोडा वगैरे काही? 1958 पासून आतापर्यंत नाही त्या पदापर्यंत आतापर्यंत आपला माणूस गेलाच नाही. सदस्य म्हणून राहिला तो समाज काय आपल्याला कसं काही जमून देत नाही करून देत नाही. करू देत नाही का? करू देत नाही. काय? तर, प्रश्न मोठा आहे. मागच्या 1-2 वेळेस आहे ना असं झालं होतं हा. की प्रस्थापितांनी आपल्याकडे निवडणुकीच्या वेळेस आहे ना तुम्ही आम्हाला साथ द्या तुम्हाला पद देऊ वगैरे ते बोलले होते. पण मग निवडणुकीनंतर आरक्षणाचा मुद्दा हे करून आहे ना म्हणजे काही लोकांचं आहे ना थेट वरतूनच ते सेटिंग लावून बदलून घेतात ते. म्हणजे यावेळेस त्यांना तसं काही जमलं नाही. आपल्याला पद आलं. त्याला तो सरपंच झाला म्हणजे त्याला भरपूर त्रास दिला पण त्याने असं एवढं असं घरी घरामध्ये असं सांगितलं नाही किंवा आजूबाजूला भावांना पण हे खूप म्हणजे हे विरोध असले का आपल्या म्हणजे तसं काही नव्हतं मला. पण मग आता ग्रामपंचायतीचं काम चालतंय बरोबर आहे. तुम्हाला चर्चा ही करायलाच पाहिजे. चर्चा नाही केली तर कामकाज कसं होणार? आणि मग त्यांना ते कामकाज चर्चा करून नाही पाहिजे. ते म्हणतील तिथं पाहिजे. कसं झालं माहिती का त्या पॅनलचे 5 जण निवडून आले. या पॅनलचे म्हणजे सरपंच पुढे या ना. ते सरपंच ज्या पॅनल मधून आलं ना त्याचे 4 जण निवडून आले. पण म्हणजे त्यांचा सरपंच व्हायला पाहिजे होता. पण त्यांच्याकडे एससी कॅन्डिडेट नव्हता. त्यामुळे मग महेश भाऊंना सरपंच केलं. त्यांनी मजबुरी 4 जे सदस्य निवडून आले हा त्यांच्या बाजूचे 2 आहेत का? नाही ते 5 मेजॉरिटी ज्यादा आहे. ते 5 पैकी ज्यादा मेजॉरिटी वाल्याच्या बाजूचे आहेत काही दोघं? नाही जे 5 जण निवडून आले ना त्यांच्या पॅनलचे हे राहिलेले दोघं बरोबर आहे. आणि त्यातला एक जो हे आहे ना कृष्णाजी भास्कर कारले आरोपी क्रमांक 1, त्याची मेजॉरिटी ज्यादा आहे. त्यांची पत्नी सदस्य आता सध्या हा ग्राम ज्याने हार घातला हा.
एक भाऊ, त्यांच्यावाले जे लेडीज सदस्य आहेत ते काम पाहतील आणि त्यांचे नवरे काम पाहतात नाही का ग्रामपंचायतीमध्ये. 25 तारखेला घटना घडल्याच्या आदल्या दिवशी सरपंचांनी कलेक्टरला हे निवेदन दिलं होतं की ग्रामपंचायत सदस्य मला काम करू देत नाही. ज्या महिला सदस्य आहेत त्या महिला सदस्यांच्या पती येऊन कामात अडथळा आणतात. घटना घडल्याच्या आदल्या दिवशीच ते निवेदन दिलेलं आहे. बाळासाहेब भीमाजी नाईक कोण आहे? ती नाशिक राहिली. त्यांच्या पत्नी उपसरपंच आहेत, ज्योती बाळासाहेब नाईक. ते इथं नाही राहत, ते नाशिकला राहतात. त्यांचं येणं होतं. विषय आपले सभापती आपल्याला फोटो घेऊन बोलत असतो. ते उपसरपंच होते का? ते आम्ही दोघं रात्री बोललो त्यांना पोलीस स्टेशनमध्ये श्रमसमोर त्यांना आम्ही करतो. हो ते उपसरपंचच होते. ते उपसरपंचाचे ते उंच आहेत असे तुमच्यासारखे ते उपसरपंच त्यांच्या पत्नी असेल ते होते. म्हणजे तिथे बाळासाहेब पोलीस स्टेशनला ते होते. बाळासाहेब असतो. हा तेच होते. हो रामभाऊ तेच होते. ते त्यांच्या बोलले पत्नी ना मी उपसरपंच उपसरपंच. आहेत. त्यांच्या पत्नी उपसरपंच आहेत त्याने. ग्रामपंचायतला सीसीटीव्ही कॅमेरा आहेत का? नाही. नाही ग्रामपंचायतमध्ये नाही. पोलिसांनी आपली तक्रार सुद्धा वेळेत घेतली. म्हणजे हे जवळपास 1-2 वाजता तिथे गेले होते. 6 वाजेपर्यंत यांना बसून ठेवलं. आपली तक्रार घेतली, पण आपली नोंद झाल्याच्या अर्ध्या तासाच्या आत क्रॉस कंप्लेंट पोलिसांनी लगेच दाखल केली. आणि त्यामध्ये 394, 354A, 323, 324 आणि 534 अशी कलमं लावली आहेत आपल्याला क्रॉसमध्ये. हे तो पाठवलंय बाई तुम्हाला व्हॉट्सअपला. पाठवलंय. 8 महिन्यात त्याने म्हणजे असं टॉर्चर करत राहिले का? ग्रामपंचायत झाल्यापासून. हां तेव्हापासूनच चालू होतं त्यांच्यासोबत. दरवेळेस त्यांचं असं की असेल काहीतरी कामात त्यांचा अर्थ आणायचं. तिथं पाईपलाईनचं कामाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तर यांनी ते बाहेरच्या माणसांना ज्यावेळेस यांनी दरोड्याचा गुन्हा लिहिलाय, हां. दरोडा त्याची FIR आहे का आपल्याकडे? दोन्ही FIR असतील ना. कोणती तुमच्याकडे FIR कोणती? नाही ती FIRची कॉपी ना आपल्या वकिलांनी ती आपली घेतलेलीच नाही. बोलो आपल्याकडे आपल्याकडची ती क्रॉस कंप्लेंटची ना ती FIR आणि तो पंचनामा रिपोर्ट त्यांनी त्यांनी काय तो मागायला दरोडा पाहिजे. दरोडा आणि विनयभंग केला का सरपंचावर, आपल्या माणसावर? हां विनयभंग पण केला. 354 लावलेलं आहे त्यांनी. नाही नाही, पण त्याच्यामध्ये त्याने जे लोकेशन दिलंय कुठं केलंय म्हणतो असं तो? इथून थोडंसं पुढे गेलं आपण तो 1-2 आपण घेतला ना किलोमीटर. हायवेचा, ते वरचढी परिसर. तिथं चोरी केली आणि विनयभंग केला असं खोटं दिलंय. हां असं त्यांनी दिलं. त्यावेळेस त्याचं टायमिंग बी काय? टायमिंग त्यांनी किती वाजता झाला? एक सकाळी मग एक शेतात आपल्या पीडितांच्या लक्षात आहे म्हणजे जे काय आपले जे आहे सरपंच हां त्यांच्या लक्षात आहे का की ते त्या टायमिंगला कुठं होते?
हा, मग त्याला तिथं अडवलंच होतं. तेव्हा म्हणजे त्याच टायमिंगला 2 क्राईम झालेत असं लिहिलंय का? हा, मग तसं ते दुसरं काय आहेच नाही. म्हणजे आपल्याला हार घातला त्याच टायमिंगला त्यांचं म्हणणं आहे की सोनं चोरलं अर्ध्या तासानं लेट. हा. आणि मग अर्धा एक तासाने लेट झालं ना त्यावेळेस आपले सरपंच तिथं नसतील ना, नाही ना. त्यांचं लोकेशन काय होतं हे म्हणतोय मी. ते पुढं पुढं गेली. म्हणजे आपल्याला त्यात मागणी करताना संगमनेरलाच गेले असं झाल्याच्या नंतर त्यांचं हे असं झालं ना असं झाल्यावर ते संगमनेरला Direct गेले संगमनेरला गेले. बरोबर. हा. ते आणि बहीण संघ होती ना. यांनी जो FIR मध्ये टायमिंग टाकलाय त्या टायमिंगला तिथं नसतील ते, मोबाईल त्यांच्या खिशात असतील, तर त्या टायमिंगचा मोबाईल ट्रेस ज्या लोकेशनला होईल, जर क्राईमच्या ठिकाणीच मोबाईल नसेल, माणूसच नसेल, तर क्राईम झाला कसा? लक्षात येते का? त्यासाठीच सुद्धा आपण एक वकिलांनी तिथं मांडायला पाहिजे होतं. हा. आमच्या वकिलांनी ना ते हा मुद्दा तिथं मांडलेलाच नाही. हा वकिलाकडून ही एक चूक झाली. त्याच्यात ठीक आहे, ते हायकोर्टामध्ये क्वेश्चन साठी करावं लागेल. FIR क्वेश्चन करण्यासाठी चांगला वकील हायकोर्टात बघू आपण. तिथं आता ते दिवाळीच्या सुट्टीनंतर ना मी ते 2 कागद काढून दोन्ही घेतले. FIR FIR ची कॉपी. त्यांचा पण आपला पण दोन्ही FIR घेऊन तिथं 5 तासांनी लेट झालाय, हा. याचा अर्थ आपली पहिली तक्रार होती. हा. त्याच्यामुळे याचा दुसरं द्यायची गरजच नाही. हम्म. त्यांनी 12 वाजता पोलीस तुम्ही त्या लोकेशनलाच नाहीये. हा. आणि त्यांचं पूर्ण प्री प्लॅन होतं. म्हणजे ते यायच्या आधी त्यांचा वकील तिथं पोलीस स्टेशन मध्ये हजर होतं. हा त्यांचं पूर्ण ते प्री प्लॅनच होतं. त्यांनी सगळं म्हणजे काही नाही का व्यवस्थित असं बसूनच त्यांनी सगळं नियोजन केलं. सगळं त्यांचं एकदम टायमिंग शेअरच होत गेलं सगळं. इथून गेल्याच्या नंतर त्यांच्या ये जाऊपर्यंत त्यांचा वकील तिथं आलेला होता पोलीस स्टेशन मध्ये. त्यांनी पुरावा म्हणून असं एक दाखवलं की इथं पुढे एक हॉटेल आहे की त्याचा जो आरोपी क्रमांक 2 आहे मच्छिंद्र कारले, तो जवळपास 1:39च्या दरम्यान गाडी लावताना तिथे त्या कॅमेरामध्ये दिसलेला आहे. पण तो कॅमेरा फक्त हॉटेलच्या गेटपर्यंत, तो रोडपर्यंत नाही. मग तो घटना घडल्याच्या वेळेस तो रोडवरून पास झाला की नाही हे त्यामध्ये दिसलेलं नाही. ते फक्त त्यांचं एकच मुद्दा मानता आहे का यावेळेस त्यांनी तिथे गाडी लावली. गाडीला त्या टायमिंग मध्ये त्यांचं गडबड आहे. आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी ग्रामविकास अधिकारी आले होते. ग्रामपंचायत मध्ये बैठक होती सदस्यांची. हा तर त्यावेळेस सरपंच हे होते शासनाचे काम जे आहेत ते तिथं मिटिंगला होते. ते बोलत होते. तर महेश काय म्हणे की सदस्य तुमची पत्नी आहे, तुम्ही नाही, त्यामुळे तुम्ही सदस्यांना येऊन बोलू द्या. नियमन सदस्य पाहिजे ना मिटिंगला, तुम्ही येऊ नका, सदस्यांना पाठवा. त्याच्यावरून त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर मग घरी आल्यानंतर घरी येऊन हे हॉस्पिटलला जायला निघाले. पण त्यांनी अडवणूक करून हे केलं. ते पहिल्यापासून त्याचं घर ते ग्रामपंचायतीला धक्काबुक्की करणं, शिवीगाळ करणं, असं काही पण असं विचित्र वेडवाकडं बोलणं त्यांच्यावरती कंपल्सरी चालू कॅबिनची चावी वगैरे कुणाकडे असते? ऑफिस आपल्याकडे नसते सर. याच्या आधीच्या चाव्या कुणाकडे असतात? शिपाईकडे त्यांच्याकडे ते कृष्णाची कारले आहेत ना, ते असे कॉन्ट्रॅक्ट घेत असतात. तर त्यांचं म्हणणं असायचं का गावात प्रत्येक कामाचं कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळालं पाहिजे. पण हे त्यांना न देता हे बाहेर देत होते. त्यामुळे त्यांची अडवणूक काय असायची. यांनी काय याच्या आधी काम केलेत का गावात या कारले? हा, म्हणजे इथून ते आधी उपसरपंच होते. त्याच्या त्या मागच्या काळात काळात जे काम केले हा. त्याचा दर्जा कसा आहे? त्याच्यात काही भ्रष्टाचार, त्याच्यात काही क्वालिटीचा फरक असेल ना. म्हणजे यांनी बाहेर काम देण्याचं कारण क्वालिटीचं शाळेच्या काम कंपाऊंडचं काम त्यांनी केलं. शाळेचं काम करेल. शाळेच्या कंपाऊंडचं काम चांगलं केलं होतं का ते ढिसूळ आहे कसं? ते त्याला पण त्यांनी ना खूप उशीर लावला. बरोबर. फक्त वेळात केलं नाही. हा. वेळेत केलं नाही त्यांनी, खूप उशीर लावला. आणि फक्त एक भिंत उभी करून आहे ना ते काम तसंच पडलं. त्याच्यावर 2 ग्रामसेवक बदलले. त्याच्या आधीचे जे ग्रामसेवक आले होते त्यांनी थोडंसं ग्रामसभेमध्ये हा मुद्दा उचलला. शिक्षकांनी हे केलं होतं कारण 1-2 भटके कुठे कंपाऊंड मध्ये घुसून मुलांना चावले. तर मुख्याध्यापकांनी आणि त्यामध्ये एक मुलगी दगावली जागेवर गेलेली होती जागेवर. कुठं? इथं शाळेमध्ये शाळेमध्ये. तर ते मग कुंपण मुख्याध्यापकांनी हा मुद्दा ग्रामसभेत मांडला आणि त्या ग्रामसेवकांनी याला थोडंसं दाबलं. त्याच्यामुळे मग त्यांनी ते काम कम्प्लीट केलं. तर ती मुलगी दगावली नसती तर ते काम अजूनही पडलेलं असतं. पडला असतं.
पोलीस संरक्षण नाही दिलं. नाही. नाही ना. लावा ते फोन लावा. डीवायसपीचा नंबर लावा. पोलीस संरक्षण मागितलं ना का नाही? काही धमक्या वगैरे कोणाला नाही, काहीच नाही. हॅलो, हा दीपक केदार बोलतो, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. इथं भेट द्यायला आलतो कासाऱ्याला त्या अॅट्रॉसिटीच्या संदर्भात. तर याच्यामध्ये ते जे पीडित कुटुंब आहे त्यांना पोलीस संरक्षण नाहीये. नाही मागण्याचं नाही, अॅट्रॉसिटी ऍक्टचं जे काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये तरतूदच आहे ना पीडितांना संरक्षण देण्याची. राज्यभर प्रकरण व्हायरल आहे. हा, त्यांच्यावरती तात्काळ इथं संरक्षण द्या. हा, आणि याच्यामध्ये कुठवर आलेलं प्रोसेस आमची माग. बर बर ठीक आहे. लोकांनी जामिनासाठी 2 अटी दिलेल्या आहेत त्यांना. सौरभ पोलीस पाठवतो. आणि ते जामिनाचं जामिनासाठी 2 अटी घातलेल्या आहेत कोर्टाने. महिनाभर गावात यायचं नाही आणि शुक्रवारी पोलीस स्टेशनला. कोर्टाच्याला हे करता आपण हायकोर्टातून त्याचं हे करू. उद्या आमच्या डोक्यात असं आहे की त्याने आपला अवमान केलेला आहे. हा सरपंचाचा अवमानापेक्षाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अवमान. कारण ते जे पद आहे ते संविधानिक पद आहे. जेवढा दर्जा राष्ट्रपती पदाला आहे तेवढाच दर्जा सरपंच पदाला आहे आणि ते संविधानिक पद आहे. त्याच्यामुळं त्या पदाच्या संदर्भात संशय घेऊन जे चपलाचा हार घातला त्याच्यामध्ये तो डायरेक्ट संविधानाचा अवमान आहे, संविधानाची विटंबना आहे. याच्यामध्ये देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा संबंधितावर दाखल झाला पाहिजे आणि राष्ट्रीय सुरक्षा ऍक्ट सुद्धा रासुका सुद्धा लागला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आणि उद्या यासाठी आम्ही आता त्यांना गावात येता येत नाही. आमच्या डोक्यात होतं की त्यांना ज्या ठिकाणावरून चपलाचा हार घातला त्याच ठिकाणावरून बौद्ध सरपंचाचा संविधान सन्मान करायचा होता आणि ग्रामपंचायत न्यायचं होतं. ते महिन्याभराने तुमचं ते झालं कायदेशीर की त्यानंतर ते करता येईल. उद्या आमचं असं आहे की 11 वाजता तुम्ही सगळ्यांनी तिथं यावं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करू. त्यांचा आता संविधान आमचा बौद्ध सरपंच आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि संविधानाचा सन्मान म्हणून आणि झालेल्या अपमानाच्या निषेधार्थ आणि आरोपीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल आणि खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही त्या पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत संविधान सन्मान मोर्चा तहसील ऑफिस संविधान सन्मान मोर्चा काढू. उद्या आमच्या सोबत सरपंच पाहिजे काही असं त्रास आई म्हटल्यानंतर विषय संपला. त्यांना फक्त गावात यायचं नाही ना, तिथं येऊ शकतात. आणि कसं दादा बहीण आहे ना तर तिला पण अजून जामीन नाही. ती पण तिला पण- ठीक आहे. त्याच्यामध्ये अटकपूर्व जामीन होईल. आता उद्याच्या आंदोलनानंतर हे होत असतं होईल. काय त्यांना एवढं काय घाबरून जाऊ नका. शेवटी ही एक सामाजिक क्रांतीची चळवळ चालवत आहे. आजही आपल्याला हक्कासाठी लढावं लागतं. त्याच्यामुळे हा एक तुमच्यासाठी जरी सरपंच पद असलं तरी ते टिकून ठेवणं ही एक आंदोलनच झालं. त्याच्यामध्ये गुन्हे आले, त्याच्यामध्ये संघर्ष आला, हे तर चालून जाईल. म्हणजे एवढं काय हे नाही. हा बाकी तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी. धीर जरा संयम ठेवा. लोक तुम्हाला बोलतील हे करा ते करा पण परत तुमच्यावर अटेम्प्ट झाला तर कोण जबाबदार? बरोबर आहे. त्यामुळे चालत दादा तसं भाई त्या दिवशी ना पोलीस स्टेशन मध्ये म्हणे जर 1 दिवस जरी अटक असलं तर सरपंच पद जातं म्हणे. त्यांना असे घाबरून देत होते तिथं आणि बाकीचे जे लोक होते ते नाही, आपल्या मिटवून घेण्याची बहिणीला भूमिका. मारहाण झाली ना, कोण होतं सोबत? लहान बहीण होती ना. मग आपल्या बहिणीला मारहाण झाली की हे महत्वाचं आहे का हे नाही, महत्वाचं? पदार्थ बरोबर आहे का? नाही.
त्याच्यामुळं पद पुढं काय आयुष्यभर 5 वर्षासाठी तर असतं ते पद. त्यामुळं आपल्या बहिणीवर हात उचलला म्हटल्यावर त्याला थोडीच पडायचं. तिथं पण मिटून घेण्याची भूमिका करत होते का नाही का नाही काका? आपल्या बहीण बहिणी समोर होते सगळे त्यांनी साक्षरमोक्ष झाला यांचा. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी ते खर्चवलं, याला खर्चवलं, बाकीचे आपले सामाजिक इतर गटपट चालू त्यांनाही खर्चवलं. तर ते त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीची. ती म्हणत होती की गावासमोर माफी मागून निघून जातो. आपला जो सरपंच होता दादा ते म्हणजे कुठल्या गटात होता की काय? ते नाही शांत. म्हणजे आरोपी म्हणजे हुशार आहे सरपंच आणि त्यांच्याबद्दल मी ऐकलंय. त्यांची जी काही काम करण्याची पद्धत आहे ती चांगली आहे. आमच्याकडे त्याचा फीडबॅक बी आलाय. यंग आहे, काहीतरी करायची उमेद आहे गावासाठी. पण हे कर्मठ लोक असतात मनवादी, त्यांना असणार ते जमत नाही. आणि आलेले पूर्ण ग्रँड वापरल्या रोड वगैरे. आणि ह्या निमित्ताने म्हणजे हा जो काही सरपंचाने आवाज उठवलाय तो एका ग्रामपंचायत पुरता मर्यादित राहिला नाही. हा महाराष्ट्राचा विषय झालाय की किती दिवस बायकाचे नवरे कारभार हाकणार आहेत. हाकणारे, बरोबर आहे. हा विषय त्यांनी जो उचललाय तो हा फक्त याचा नाही राहिला आता तुमच्या कसाऱ्याचा. हा महाराष्ट्राचा विषय आहे की जिकडं तिकडं तेच सुरू आहे. नगरसेवक नवरा सांभाळतोय, बायको असते, ग्रामपंचायत सदस्य बायको राहते, कारभार नवरा हाकतोय. हे जे एक्सपोज केलं उलट शासनाने त्यांना असणार पुरस्कार दिला पाहिजे. एक चांगली भूमिका घेतली त्यांनी. घेतली, बरोबर आहे. ते सगळी आम्ही उद्या त्या संदर्भात मागणी करू. अंदाजात असं आहे, आता जे नवीन ग्रामसेवक आले ते एक ग्रामपंचायत सदस्य आहेत दिलीप कांदे म्हणून, त्याचे पाहुणे नाव खूप आहे. कोण आलेलं आहे? सर ग्रामपंचायत ग्रामसेवक सरून डेंगे म्हणून आले ते ग्रामपंचायत सदस्याचे पाहुणे. हा. त्यामुळे ग्रामसेवकाची सुद्धा त्याला इथून काढायला चालतं. त्यांची सुद्धा त्यांना साथ असते. नाही नाही त्याला बाजूला म्हणजे ते ग्रामपंचायत वेळेवर नसतात दादा ते ग्रामसेवक सुद्धा. उद्याच त्याचं बी एक बदली करण्यात यावं. आपल्या तिकडून तरी बातमी लागलेली वाटतं ग्रामसेवकची बदली नाही आहे होऊ ते, म्हणून तेच ना. दाखवतो मी त्यांना. गावातल्या काही युवकांनी हे केलंय, काही म्हणजे ते त्यांच्याच सोबतचे ग्रामसेवकाची बदली करू नये. लोकल पेपरला त्यांनी दिलेलं आहे. आता यातली जी सगळी जी नाव आहेत की जे म्हणतात आम्ही आंदोलन करू, ती सगळी यांची समर्थक आहेत. आरोपींचे समर्थक आहेत सगळे. लहान भावाची बायको. उद्या या मग 11 हो सण भावासाहेब चष्मा हाताला. आपल्या इथे जशी आता ही घटना झाली ना, परत दुसरीकडे पुढे नको व्हायला इतका त्रास होतो ना भाऊ, तर त्याचं नाव घे. दुसरं काहीच नाही.